एमसीच्या या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय गोपीनाथ मुंडेंनी घेतलाय। शरद पवार बिनविरोध निवडून यावेत यासाठी एमसी पदाधिकाऱ्यांनी आपला पत्ता कट केल्याचा आरोप मुंडेंनी केलाय। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने पुन्हा एकदा शरद पवार विरुद्ध गोपीनाथ मुंडे याचा संघर्ष उभा राहिला आहे। स्वतः गोपीनाथ मुंडे माझ्या बरोबर आहेत। सर, काय सांगाल, का अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं? तुमचा अर्ज फेटाळला गेलेला आहे। मला एक निवडणूक लढायची संधी मिळायला पाहिजे होती। ही नैसर्गिक न्याय आहे। हा नैसर्गिक न्याय नाकारलेला आहे। कारण निवडणूक लढवता येणे प्रत्येक सभासदाचा अधिकार आहे। माझा निवडणूक लढवणं हा अधिकार आहे। असं असताना पवार बिनविरोध निवडून यावेत म्हणून माझा अर्ज नाकारला आणि त्यांना बिनविरोध निवडून आणण्यात आलेला आहे। कारण जे मुद्दे, जे आक्षेप माझ्याबद्दल घेण्यात आले, तो कोण आहे आक्षेप घेणारा? ते व्यक्ती आहेत विले पार्लेचे सभासद, विले पार्ले क्लबचे, आणि त्यांनी माझ्या अर्जाला आक्षेप घेतला होता। त्या व्यक्तीने, ते शरद पवारचे राईट हँड आहेत, त्या व्यक्तीनेच शरद पवारांना कायमचं तह्या जीवनभर एमसीएचा अध्यक्ष करावा असा प्रस्ताव आणला होता। म्हणजे अशा लोकांना वाटतं की त्यात अध्यक्ष असावा आणि तेच कायम बिनविरोध निवडून यावे म्हणून असे खोटे आक्षेप घेतले आणि म्हणून माझा अर्ज नाकारला। विलासरावने उत्तर दिलं की त्यांचा पासपोर्ट मुंबईचा आहे, त्यांचं इलेक्ट्रिसिटी बिल मुंबईचं आहे, त्यांचं रहिवासी 602 वरळी सागर कोऑपरेटिव्ह सोसायटीत ते राहतात आणि त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिसिटी बिल दिलं होतं। तेच पुरावे मी दिले आणि विलासराव ज्या बिल्डिंगमध्ये राहतात त्याच बिल्डिंगमध्ये मी राहतो। तेच पुरावे, तेच कागदपत्र दिले, पण त्यांचा अर्ज ग्राह्य धरला की ज्या अर्थी पासपोर्ट त्यांचा मुंबईचा त्या अर्थी ते मुंबईचे रहिवासी, आणि त्यांचा अर्ज, माझा पासपोर्ट देऊन सुद्धा माझा सगळे पुरावे विलासराव सारखेच असताना माझा नाकारला। म्हणजे हा कोणता न्याय? गेल्या वर्षीचं त्यांचं जजमेंट आणि या वर्षीचं जजमेंट हे एकमेकाच्या अगदी उलट आहे। त्यामुळे मन मानेल तेव्हा पाहिजे तसं जजमेंट देणं हे योग्य नाही। इथं 85 कोटी रुपये मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांना क्रिकेटमध्ये एअर कंडिशनिंग बॉक्स केले, त्याच्यातून त्यांना क्रिकेट बघता यावं, कारण घाम बिम येऊ नये। त्यांना किती काळजी करतात पवार की त्यांना घाम येऊ नये, रिलायन्सला, महिंद्राला, यांना त्यांना। त्यामुळे त्यांच्यासाठी एअर कंडिशनिंग, बाकीचे उन्हात मरा, त्यांच्यासाठी एअर कंडिशनिंग अशा प्रकारचे 85 कोटी रुपये त्याच्यातून जमा झाले। आणि तेव्हा ठरलं होतं की हे 85 कोटी रुपये हे क्रिकेट क्लबसाठी काही त्यातला पैसा दिला जाईल, त्याबद्दल अजून एक नया पैसा सुद्धा क्रिकेट क्लबवर खर्च केला नाही। न्यायालयात म्हटलेलं की न्याय द्यावा लागेल, निकाल लागेल, तोपर्यंत त्यांना चार्ज घेण्यासाठी पासून वंचित करा किंवा त्यांनी अध्यक्षपदाचं काम करायला त्यांच्यावर बंधनं घाला आणि मग निकाल द्या। आणि न्यायालयात जर विलासरावचं जजमेंट आहे, यावर्षीचं माझं जजमेंट आहे, न्यायदेवतेला डोळे आहेत अशी माझी भावना आहे, मला न्याय मिळेल। थोडक्यात हा संघर्ष पुढे वाढतच जाणार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।